यूट्यूब चॅनल. आणि आज आहे गुढीपाडवा. तर आज आम्ही चाललो बाहेर आणि आत्ताच आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. तर मी आणि आम्ही निघतोय. तर आता निघालो तर आम्ही जायला. मी खूप दिवसात हो, एवढे दिवस मी एकटीच व्लॉग हँडल करत होते. खूप दिवसात मग तुम्ही आलात. बोला काय बोलताय? तर काय बोलतात मॅडम, आमच्या काल आल्या काल घ्यायला आले. सकाळ आले. नशीब माझे चांगले होते. मग इतके दिवसाचे तर लॉग हिने बनवले आहेत, ते एडिट करायला आपला लॅपटॉप आहे जुना. तर मग किती दिवसापासून चाललेला लॅपटॉप घेऊ. आज फायनली विचार केला की यार इतके दिवसाचे लॉग कसे एडिट करायचे. 12 दिवस किती गेले ते दिवस? 13 दिवसाचे लॉग एडिट करायसाठी मग विचार केला लॅपटॉप जाऊन फायनली घेऊ. आणि गुढीपाडवा पण सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यात निमित्त मग चला लॅपटॉप घेऊन येऊ. मग आता चालू लॅपटॉप घ्यायला. वे होता आम्ही. आणि आजचा व्लॉग थोडा लेटच. मला तर वाटतं लेट नाही येणार. आजचा हा लॉग आम्ही पहिले टाकू गुढीपाडवाचा. आणि गुढीपाडवाच्या लॉगच्या नंतर ही फिरायला गेली ते लॉग आम्ही टाकू. असं बोलताय तर चालेल. बेटर पडेल ना. आजचा लॉग आला ना तर कसं थोडं त्यांना पण अपडेट येईल की हा नंतर व्हिडिओज येणार. कारण की काल घरी आली ना, मग त्यानंतर आल्यानंतर फ्रेश होऊन पहिले झोपल्या. दुपारी काहीतरी उठल्या, ती पण लाईट गेली नेमका म्हणून उठल्या. लाईट गेली. एवढी गरम, बापरे. काश्मीरची आठवण यायला लागली. एवढा गरम होते इकडे. तर मग त्यानंतर आराम केल्यानंतर मग तो कालचा दिवस तसाच गेला. आणि आज गुढीपाडवा. तर आता कालच रात्री विषय झाला की आता इतके लॉग कसे एडिट करायचे. कारण की तो PC मध्ये जर इतके जास्त फाईल लोड केला तर तो हँग व्हायला लागतो. मग सो आता दुसरा लॅपटॉप घेऊ. लॅपटॉप तुम्ही बघितलंय. लेट्स सी. A few moments later. तर आम्ही आता पोहोचलो शॉपच्या इथे. बस अपना तर आमचा लॅपटॉप आलेला आहे. टफ गेमिंगचा आहे. मॅडम अनबॉक्स करतील. इथनं कट कर. काप कापल बघ. हां टफ गेमिंग. येस. लॅपटॉप ते काढते ना. मी काढतो. तू काढ. मस्त आहे ना. फोटो भेज. तो चला थोडेसे सेटअप करून घ्यायचं पहिले. आता हा हे सेटअप करून देतील. मग आता इथला जो पण प्रोसेस आहे तो करून आम्ही निघतो. घरी गेल्यानंतर सांगतो स्पेसिफिकेशन काय आहेत ना काय नाही. आणि हा मी का लॅपटॉप घेतला स्पेशली एसोसचा. चलो हॅपी नाऊ. आता एडिट करताना त्रास नाही होणार जास्त. त्रास नाही होणार. नवीन लॅपटॉप मध्ये एडिट करायला भेटतील. आणि ब्लॉग पण टायमिंग वर येतील ना, यामुळे ब्लॉग येतील. पण थोडं दुःख पण होतं. इतका महागाचा लॅपटॉप तर काय आता. तर फायनली आम्ही लॅपटॉप घेतलाय. खूप दिवसापासून चाललेलं लॅपटॉप घेऊ आणि आता घेतलाय. आणि ब्लॉग आता टायमिंग वर येऊ दे म्हणजे झालं. आता लॉगचं तर कसं आहे, आता लॉगला मला एक झंझट नाही राहणार. ती किटकिट बद्दल ना, ते नुसतं हँग व्हायचा तो इश्यू तो सॉल्व्ह होईल.
पण दुसरं आहे की थोडासा टाइम पण भेटला पाहिजे लॉग हा, एडिट करायला. editing तर तसं झालं तो पण होईल. आता आम्ही इकडनं चाललोय घरी. तुम्हाला घरी गेल्यानंतर लॅपटॉपची स्पेसिफिकेशन सांगतो आणि मॅडम काय बोलतात बघा. चाललो की मस्त आहे लॅपटॉप घेऊन. सरप्राईज आहे का हो सगळ्यांना? सरप्राईज तर ना सांगताय ना. मी बोललेलो घेईन, कधी घेईन ते ना माहिती. मी बोललेलो घेईन, Okay. तो आजच घेईन तो असं नव्हतं. आता घरी गेल्यावर आपण ओपनिंग करूया. हा ओपनिंग तर म्हणजे इथं त्याने फक्त सेटअप वगैरे करून त्याला केलंय, वॉरंटी हा. वगैरे ऍक्टिवेट करायची होती. मग ते प्रोसेस आम्ही जवळपास आमचं 15-20 मिनिटं त्यातच गेले. मग त्याने ते ऍक्टिवेट करून विंडोज ऑन करून दिली आणि मग बोलतो घरी जाऊन तुम्ही बघा तुम्हाला. बघूया आता मस्त. पण आता गेम पण खेळता येईल. गेमिंग लॅपटॉप आहे मेन गेमिंग लॅपटॉप आहे. गेमिंग म्हणजे एडिटिंग ग्राफिक कार्ड एकदम बेस्ट आहेत. ॲसोसचा टफ सिरीज आहे आणि मिलिटरी व्हेरीफाईड आहे. छान आहे. आणि मिलिटरी व्हेरीफाईड सगळ्यात लॅपटॉपला नाही आहेत. आता काही जण भरपूर जण बोलतात की तुम्ही ॲपलचा का नाही घेतला. ॲपलचा घेतला कारण की त्याच्या पाठीमागे इतकं मोठं कारण आहे की आपण थर्ड पार्टी ॲप कुठलाही इन्स्टॉल करू शकत नाही. पण ते इझिली इन्स्टॉल ह्याच्यामध्ये होतील. आणि आपल्याला कधी ऑडिओ कन्वर्ट करायला पाहिजे, फोटो कन्वर्ट करायला हे ॲपची गरजच लागते. तर विंडोज लॅपटॉपमध्ये तो इश्यू तर नाही येत. म्हणून मोस्ट होतं ना कारण हा आहे की विंडोज लॅपटॉप आहे. आणि तसं पण ॲपलपेक्षा महाग आहे हा लॅपटॉप. ॲपलचा किती 890 पर्यंत आला असता म्हणजे. तर आणि हा जो आहे आम्हाला कितीला पडला म्हणजे ओरिजिनल प्राइस 1,30,000ची आणि आम्हाला 1,10,000ला पडला. सो गुढीपाडवाचं पण डिस्काउंट भेटला हो. लॅपटॉपवरती. चला गुढीपाडव्याला काहीतरी नवीन वस्तू घेतली तर. हो घेतली ना. घ्यायचं भरपूर काय पण ते हळूहळू हळूहळू घ्यायचं एक एक वस्तू. चलो अभि मला आता जिमला पण जायचं हो जिमला जा तुम्ही. वजन वाढलं ना तर वजन वाढलं. हा मी नव्हतो ना. आता तुम्हाला बाहेरचं पण खायला भेटलं असेल खूप काय. मग काय बाहेरचं आम्ही मग गेलोच नाही कुठं माहितीये का. कारण की बरेचसे ते पण मयत झालता मामा वारलेला त्याचा. आणि मग आम्हाला बाहेर त्याला सुतक होता. कुठं बाहेर जायचा प्लॅन जायचं ना मित्रांसोबत थोडंसं त्यांच्याच घरी जायचं बसायला वगैरे असं. काय बसायला गेलोच नाही. घरीच होतो इतके दिवस. तर आम्ही आता घरी पोहोचलो. बाबू पण आले. तर आता संध्याकाळ झाली आणि मी आताच दिवाबत्ती वगैरे करून आली. वाव काय आहे बाबू? हे आहे ना काय? मी जेवण बनवायचं शिकतोय इथे. असं हे जेवण बनवायचं. आता प्रेक्षक पण बघतील असं जेवण बनवतात तुला का. माहित आहे तरी पण विचारतस. तरी पण विचारायला नको. गेमचं नाव बिव सांगायचं असते. असं असते ते. मला माहिती भावने डाउनलोड मारलं. काय बोलता. तर आता मी ते बनवलंय काय कावा बनवला काश्मीरचं स्पेशल. आम्ही काश्मीरवरून आणले. अजून आणते मी टाकायला. तर मस्तपैकी आता आम्ही सगळे कावा पिणार आहोत. काश्मीरी कावा. कुठे गेला. एक चम्मच टाका याच्यामध्ये. गेम खेळायला आम्हाला टाइम नाही ना. बाकीच्यांचं राहते ज्याला पाहिजे त्याला देते. तर आता मी जेवण बनवते. ह्याच्यात वाटाण्याची भाजी बनवली आणि ह्याच्यात कोबीचा नाटा आणि ह्याच्यामध्ये भात आहे. तर जेवणच बनवते. मम्मी बसलेत बाहेर. हे पण गेलेत बाहेर गेलेत. हे मम्मी आहेत. आणि ते आता लॅपटॉपचं पूजन पण केलंय आम्ही. तिला 16 Pro Max पाहिजे. बरोबर ना? पाहिजे ना. काय पाहिजे. तिला अपग्रेड करायचा आहे फोन. तिला बोललो कवर आणू का मला लावून तुझ्या फोनला अपग्रेड होईल. अरे मी तिला काय बोललो. हा, मग तसंच ऐक तुम्ही ना, पण करा. ऐक तुम्ही ना. पण upgrade तू नका 16 घेणार आहेस ना. हो. तू 16 घे. तुझा फोन तिला दे. अपग्रेड तर शेवटी झालाच ना. नाही
कसं नाही नवीन घेण्याला अपग्रेड बोलतात. नवीनच आहे ना, वाटलंस तर आम्ही नाही. पेटीमध्ये पॅक बिक करून देऊ तुला. माझ्याकडे बॉक्स पण आहे, बिल हा. बॉक्स सगळं आहे त्याच्यामध्ये. असं तुला नवीन स्टँड चल तुला कुठला पाहिजे, तुला पाहिजे 16 चं आहे ना, हे तिला 16 पाहिजे. एक काम करू, आपल्या बॉक्स मध्ये 12 टाकून देऊ तिला. चल बस बस, अजून खुश, अजून काय पाहिजे? हा, मग माझ्या बॉक्स मध्ये जो 12 टाकून द्याल तर तुम्ही ओपन करा, जो 16चा फोन ठेवाल तर मला द्या. अरे पण आम्ही ओपन करून तुला देऊ ना, आम्ही पहिले अपग्रेड करू मग तू करशील. तर आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचं आणि आता इथे सगळे बसलेत. मी काय बोलतोय, आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि मी पण जाते फ्रेश होऊन घेते. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. नंतर घे. आणि बाकीच्या ट्रिपच्या व्हिडिओ आता या व्हिडिओ नंतर येणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो तर व्हिडिओ एडिट करता करता मला माहीत पडलं मी तुम्हाला लॅपटॉपची स्पेसिफिकेशन काय दिलीच नाही आणि का घेतला, मेन मोटिव्ह का होता लॅपटॉपचं घेण्याचं ते पण तुम्हाला सांगितलं नाही. तर चला तुम्हाला लॅपटॉपची मी स्पेसिफिकेशन देतो आणि कसं दिसतं ते. असं ह्याची काही मेटल फ्रेम आहे टोटली, प्लस हा जो कीबोर्ड आहे त्याचा, हा गेमिंग कीबोर्ड बोललं जातं त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ड्यूल फॅन पण आहेत. परत ग्राफिक कार्ड 4060 आहे, 8 GB आहे. परत i7 प्रोसेसर आहे, 12th जनरेशनचा, 14 कोर्समध्ये आहेत. आणि 16 GB रॅम आहे आणि 512 GB हार्ड डिस्क आहे. ओव्हरऑल एकदम बेस्ट लॅपटॉप आहे ह्या सेगमेंटमध्ये, एकदम खूप चांगला लॅपटॉप आहे. तर मेन स्पेसिफिकेशन ह्याच्यामुळे इतकी चांगली असल्याने प्राईस रेंज पण कमी होती, म्हणजे 1,10,000 पर्यंत होता एवढं सर्व स्पेसिफिकेशन, म्हणून मला हा लॅपटॉप आवडला. कारण की आता व्हिडिओ एडिट करता करता माझा जुना लॅपटॉप होता, तो मी कुठं ठेवला आहे, आतमध्ये असेल. हा माझा जुना डेलचा लॅपटॉप आहे. हा जरा थोडासा हँग होतो, सो तर नवीन अपग्रेड करायची खूप गरज होती. तर त्यामुळं हा मी लॅपटॉप घेतला. तर लॉग एडिट करण्यासाठी एकदम स्मूथली होतं. आता जितके पण मी आजचे लॉग एडिट केले इतके स्मूथली झाले की मला परत वेळ पण नाही लागणार, रेंडरिंग पण एकदम फटाफट होतो. म्हणून हा लॅपटॉप घ्यायचं ठरलं.